Hello my dear students, this is our fourth lecture on periodic table. From last four lecture we discussed about the attempts were made for grouping of elements by various scientists before modern periodic table. मॉडर्न पिरियडिक बनण्याआधी जे काही अटेम्प्ट्स जे आहेत वेगवेगळ्या सायंटिस्टने तिथे केले होते फॉर ग्रुपिंग ऑफ एलिमेंट्स, त्या एलिमेंट्सची स्टडी जी आहे ती सिंपल करण्यासाठी त्यांचे जे काही ग्रुप्स त्यांनी पाडण्याचा तिथे प्रयत्न केला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या थेरीज आपण डिस्कस करत आहे आणि आजची जी थेरी आपण डिस्कस करणार आहे ती आहे लोथर मेयर्स कर्व. 1869 ला लोथरनी ही थेरी जी आहे ती पुट फोर्थ केली इन दी होल वर्ल्ड, इन फ्रंट ऑफ दॅट होल वर्ल्ड. सो सर्व जगासमोर ही एक थेरी जी आहे ती लोथरनी आणली. सो लोथर मेयर्स कर्व या नावाने ती जी आहे ती ओळखली जाते ही थेरी. ऍक्च्युली व्हॉट इज लोथर मेयर्स कर्व? तर लोथरनी काय केलं तिथे, तर जे काही एलिमेंट्स त्यावेळेस नोन होते त्यांना एक प्रकारे क्लासिफाय करण्याचा तिथे प्रयत्न केला बाय प्लॉटिंग एक ग्राफ. एक ग्राफ जो आहे तो तिथे प्लॉट केला. ग्राफ कुठला प्लॉट केला, तर बाय प्लॉटिंग ए ग्राफ ऑफ देअर ॲटॉमिक वेट टू ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट्स. एलिमेंट्सचा ॲटॉमिक वेट वर्सेस ॲटॉमिक व्हॉल्यूम हा एक ग्राफ जो आहे तो तिथे प्लॉट करून एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याचा एक ट्रेंड तिथे काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा त्याला एक ग्रुपिंग करण्याचा जे आहे ते तिथे प्रयत्न केला लोथरनी तिथे. सो ऍक्च्युली ग्राफ जो आहे तो प्लॉट करण्याचा उद्देश काय होता तिथे, तर ज्या काही प्रॉपर्टीज आहेत सर्टन एलिमेंट्सच्या त्या प्रॉपर्टीज स्पेशली फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ते पिरियडिक रिपिटेशन जे आहे ते शो करते आफ्टर सम एलिमेंट्स, हे तिथे त्याला शो करायचं होतं आणि बऱ्याचशा प्रमाणात तो सक्सेसफुल सुद्धा तिथे झाला. सो एक इम्पॉर्टंट अशी ही थेरी आहे किंवा एक रूल आहे किंवा एक ग्राफ जो आपल्याला दिलेला आहे. ऍक्च्युली हा एक बेस तिथे ठरला कशासाठी, तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलसाठी. सो म्हणून एक इम्पॉर्टंट अशी ही एक थेरी आहे लोथर मेयर्स कर्व. ही प्रपोज केली त्यांनी फर्स्ट टाइम इन 1869. सो ऍक्च्युली काय केलं, एक ग्राफ जो प्लॉट केला इथे ॲटॉमिक वेट वर्सेस ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ द एलिमेंट्स, याला जर आपण ऑब्झर्व जर केलं या ग्राफला तर आपल्याला हे इथे समजते की जे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर शो करणारे जे एलिमेंट्स आहेत, दॅट मीन्स जे काही स्ट्रॉंग मेटल्स आहेत ते स्ट्रॉंग मेटल्स आपण जर पाहिले तर या ग्राफ मध्ये आपण जर पाहिले तर देअर इज अ प्रेझेन्स ऑफ Li विच इज ऑन दी पीक. फर्स्ट जो कर्व आहे त्याच्या अप्पर मोस्ट पोझिशन वर तो दिसतो. देन Na सेकंड कर्वच्या अप्पर मोस्ट पोझिशन वर तो दिसत आहे, दॅट मीन्स पीक पॉइंट वर दिसत आहे. देन पोटॅशियम, दॅट मीन्स Li, Na, K, देन Rb अँड Cs. या एलिमेंट्सला आपण जर पाहिलं तर हे जे एलिमेंट्स आहेत मोर किंवा मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर असलेले हे जे एलिमेंट्स आहेत ऑन दी कर्व, ऑन दी ग्राफ, यांची पोझिशन कुठे आहे, तर ऍट दी पीक ऑफ दॅट पर्टिक्युलर कर्व. त्या कर्वच्या पीक पोझिशन वर जे आहे ते सर्व एलिमेंट जे आहेत ते आपल्याला प्लेस केलेले दिसतात आणि यांची पोझिशन तिथे काय इंडिकेट करते की एका सर्टन पिरियड नंतर या कर्व मध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या रिपीट होत आहेत. म्हणजे Li नंतर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर असलेला सोडियम जो आहे तो सुद्धा पीक पॉइंट वर आला. त्याच्यानंतर ग्राफ जो आहे तो थोडासा खाली गेला आणि पुन्हा जेव्हा वर आला असेंडिंग ऑर्डर मध्ये तेव्हा पीक पॉइंट वर पुन्हा पोटॅशियम तिथे आला, देन रुबिडियम आला, सीसियम इज ऑल्सो देअर. म्हणजे एक पिरियडिक रिपिटेशन होताना दिसते त्याला इथे इन केस ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर ऑफ द एलिमेंट्स. हा तिथे फर्स्ट पॉइंट, फर्स्ट ऑब्झर्वेशन जे आहे ते आपल्याला या ग्राफ वरून जे आहे या कर्व वरून जे आहे ते भेटते. देन या ग्राफ कडे जर आपण जर पाहिलं तर या डिसेंडिंग ऑर्डर वर इथे हा जो ग्राफ जो आहे पीक पोझिशन वरून जेव्हा खाली जात आहे तेव्हा आपल्याला काही लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जे आहे ते तिथे दिसतात. प्रत्येक कर्व वर जो आहे तो पीक वर गेल्यानंतर जेव्हा ग्राफ खाली येतात तिथे आपल्याला दिसत आहे Be,
Mg, Ca, Sr, Ba is also there. So these are less electropositive nature showing elements. So त्याची पोझिशन आपल्याला काय दिसते? अगेन देयर इज अ रिपिटेशन. सिमिलर पोझिशन दिसते आपल्याला. पीक नंतर हायएस्ट पॉइंट नंतर जेव्हा ग्राफ जो आहे तो खाली जात आहे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, तेव्हा त्या डिसेंडिंग कर्व वर जो आहे तिथे हे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जे आहेत त्यांच्या पोझिशन जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहे. Li नंतर Be. ग्राफ जेव्हा खाली उतरताना दिसतो तेव्हा Be आहे. सोडियम नंतर ग्राफ जेव्हा खाली जात आहे तेव्हा Mg दिसतो. पोटॅशियम नंतर Ca दिसत आहे. रुबिडियम नंतर Si दिसत आहे. देन Sr म्हणजे स्ट्रॉन्टियम जो आहे तो तिथे आपल्याला दिसत आहे. देन Cs आपण पाहिला तर सेसियम नंतर बेरियम जो आहे तो तिथे दिसत आहे. म्हणजे एक रेग्युलर रिपिटेशन. अगेन पोझिशन ऑफ लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणजे अल्कली मेटल्स ते आपल्याला पीक पोझिशन वर दिसत आहे. लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स म्हणजे असं अल्कली अर्थ मेटल जे आहे ते आपल्याला दिसत आहे डिसेंडिंग कर्व. एका रेग्युलर इंटरवल नंतर एका रेग्युलर तिथे रिपिटेशन नंतर. ठीक आहे. देन इन केस ऑफ मेटॅलॉइड्स जर आपण जर पाहिले अँड ट्रान्झिशन metals, these are placed at the bottom of that car. यांची पोझिशन कुठे आहे तर ऍट दी बॉटमला हे मेटॅलॉइड्स जे आहेत SI असेल, जर्मेनियम असेल, लाईक दिस मेटॅलॉइड्स ऑर ट्रान्झिशन मेटल्स जे आहेत ते बॉटम ऑफ दी कर्व जे आहे, बॉटम पोर्शन जो आहे तो कर्वचा तिथे प्लेस केलेले जे आहेत ते आपल्याला तिथे दिसतात. म्हणजेच काय केलं या कर्व मध्ये तर ऍक्च्युली जेव्हा हा ग्राफ प्लॉट केला ऍटॉमिक वेट वर्सेस ऍटॉमिक व्हॉल्यूम ऑफ द एलिमेंट्स बाय लोथर इन दॅट लोथर मेयर कर्व, तर बेसिकली त्याने क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला एलिमेंट्सला. मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणजे मेटल झाले. देन त्याच्यानंतर मेटॅलॉइड्स त्याची पोझिशन त्यांनी एक पर्टिक्युलर तिथे फिक्स केली, कुठे तर बॉटम. देन ट्रान्झिशन मेटल्स त्यांची सुद्धा एक पोझिशन जी आहे ती तिथे शो केली. देन जे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत म्हणजे पर्टिक्युलरली नॉन मेटल्स त्यांना आपण जेव्हा म्हणतो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स किंवा आपण म्हणू शकतो डायरेक्टली की मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स लाईक हॅलोजन्स. या ग्राफवर जर आपण जर पाहिलं तर लोथर मेयरनी जे आहे ते हॅलोजन्सच्या पोझिशन सुद्धा इथे मेन्शन केलेले आहे. पोझिशन्स कुठे दिसते या हॅलोजन्सची? हॅलोजन्स मध्ये 4 हॅलोजन आपले कंपल्सरी तिथे येतात. एक म्हणजे फ्लोरीन, सेकंड वन क्लोरीन, थर्ड वन इज ब्रोमीन अँड फोर्थ वन इज आयोडीन. सो हे जे हॅलोजन्स आहेत हे सुद्धा या कर्व मध्ये लोथर मेयरने हा जो कर्व जो पुट फोर्थ केलेला आहे ऍटॉमिक वेट वर्सेस ऍटॉमिक व्हॉल्यूम याच्यामध्ये आपल्याला दिसतात. सो फ्लोरीन त्याची ही पोझिशन कुठे आहे तर लिथियमच्या पीक नंतर सोडियमचा जो पीक आहे म्हणजे या बॉटम पासून जेव्हा पीक पोझिशन वर जात आहे कर्व म्हणजे असेंडिंग कर्व जो आहे, असेंडिंग पोझिशन आपण तिथे म्हणू शकतो. तर या असेंडिंग कर्व वर जो आहे तो हा फ्लोरीन जो आहे तो प्लेस केलेला आहे सोडियमच्या पीक मध्ये. त्याच्यानंतर जिथे पोटॅशियम आहे त्या पीक वर आपण जर पाहिलं तर त्या पीक पॉइंट येण्याआधी म्हणजे असेंडिंग कर्व जो आहे तिथे क्लोरीन जो आहे तो प्लेस केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आरबीच्या कर्व वर जो आहे तो असेंडिंग पोझिशन मध्ये आपल्याला तिथे बीआर दिसतो. ग्राफ वाढत असताना आरबी पर्यंत जात असताना तिथे बीआर ची पोझिशन आहे आणि सीएस एसीएम पर्यंत ग्राफ जो आहे तो जात असताना त्या असेंडिंग कर्व वर तिथे आयोडीन दिसतो. ठीक आहे. सो most electronegative elements like halogens like fluorine, chlorine, bromine, iodine, these are placed at the ascending position on this curve. त्या कर्व वर जे आहे त्याच्या पोझिशन जे आहे ते आपल्याला तिथे दिसतात. म्हणजेच काय तर आपण या ग्राफवर जर पाहिलं इथे तर 4 टाईपच्या किंवा ऑल टाईपचे एलिमेंट्स जे आहेत ते आपण म्हणू शकतो. मोर दॅन 4 हिअर.
यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत लोथर मेयर. मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणजेच हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणजेच थोडेसे मॉडरेटली किंवा लेस रिॲक्टिव्ह मेटल्स यांच्या पोझिशन सोबत ट्रान्झिशन मेटल्स म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स यांच्या पोझिशन सुद्धा त्यांनी मेन्शन केल्या. मेटल्सच्या बाबतीत हे झालं. देन मेटॅलॉइड्स जे आहेत सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, पीओ असेल, आर्सेनिक, अँटिमनी, ॲस्टेटाईन. सो मेटॅलॉइड्स यांच्या पोझिशन सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. हे कुठे प्लेस केलेले आहेत तर त्या कर्वच्या बॉटम मध्ये. मेटॅलॉइड्स अँड ट्रान्झिशन मेटल्स. इथेच थांबला नाही लोथर मेयर, तर त्यांनी पुन्हा त्याच्यानंतर काय सांगितलं तर ऍक्च्युली जे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत म्हणजेच नॉन मेटल्स स्पेशली आपण तिथे म्हणू शकतो. सो नॉन मेटल्सच्या बाबतीत त्याने काय सांगितलं की त्यांच्या पोझिशन कुठे आहे तर या कर्व्हच्या असेंडिंग पोझिशनवर. म्हणजे असेंडिंग कर्व्हवर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे प्लेस केलेले आहे. सो या पोझिशन ज्या आहेत त्या आपल्याला मेन्शन केलेल्या इथे दिसतात. ओव्हरऑल त्यामुळे जे काही एलिमेंट्स होते, जेवढे काही क्लासिफिकेशन करतो आपण एलिमेंट्स होते, सर्वच्या सर्व जे आहेत ते या लोथर मेयरने त्याच्या कर्व मध्ये, त्याच्या ग्राफ मध्ये जे आहेत त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या तिथे मेन्शन केल्या. आणि या पोझिशनला जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला तिथे काय भेटते तर एक कॉन्क्लुजन जे आहे या ऑब्झर्वेशन वरून जे आहे ते तिथे निघते. कॉन्क्लुजन काय निघते ऍक्च्युअली तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दी एलिमेंट्स आर दी पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर increasing atomic weight. So conclusion काय निघत आहे तर ऍक्च्युअली ऑन द बेसिस ऑफ दिस लोथर मेयर कर्व, हे जे काही इथे कर्व मध्ये वेगवेगळ्या एलिमेंट्सचं मेटल्स असेल, नॉन मेटल्स असेल, हायली रिॲक्टिव्ह मेटल असेल, लेस रिॲक्टिव्ह मेटल असेल, ट्रान्झिशन मेटल्स असतील, मेटॅलॉइड्स असतील, नॉन मेटल्स असतील, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स तिथे असतील, या सर्वांच्या पोझिशन वरून आपल्याला हे कॉन्क्लुजन तिथे दिसते. याला ऑब्झर्व केल्यानंतर की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इज नथिंग बट द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक वेट. आणि हाच तिथे पॉइंट जो आहे, हेच कॉन्क्लुजन जे आहे ते ऍक्च्युअली तिथे बेस ठरलं कशासाठी तर मेंडेलियस पिरियडिक टेबल साठी. मेंडेलियसने जो पिरियडिक टेबल बनवला त्यामध्ये त्याने या कॉन्क्लुजनचा, या ग्राफचा, या कर्वचा, लोथर मेयरने हा जो कर्व इथे दिलेला आहे या प्रॉपर्टीचा त्याने भरपूर तिथे यूज जो आहे तो त्याच्या मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये म्हणजेच त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये जो आहे तो तिथे केला. सो यावरून आपल्याला पिरियडिक फंक्शन्स काय समजते की लोथर मेयरने कुठल्या फंक्शनवर ऍक्च्युअली हा कर्व जो आहे तो बनवला तर व्हेन द एलिमेंट्स आर अरेंज इन increasing order of their atomic weight, elements having similar properties get repeated after a regular interval. हे periodic function जे आहे सक्सेसफुली तिथे लोथर मेयरने जे आहे ते यूज केलं आणि आपल्याला एक थेअरी भेटली, त्याने लोथर मेयर कर्व. सो दिस इज ओव्हरऑल लोथर मेयर कर्व.